मुंबईत खार पोलिसांनी एक मोठं रॅकेट पर्दाफाश केलेला आहे। मुंबईतील खार या ठिकाणी असणाऱ्या एका चाळीमध्ये एक गृहस्थ आहे, तो जवळपास 30 कोटींचा जो धंदा हा ड्रग्सचा करत होता। हा आरोपी आहे तो म्हणजे गुजरात येथे त्याच्यावरती जवळपास 15 केस या नोंदवला गेलेला होता। गुजरात पोलिसांच्या हातून हा जो आरोपी आहे तो 2023 या ठिकाणाहून त्यांना हातावरती तुरी देऊन पळून आलेला होता। याच ठिकाणी आपण पाहिलं तर रिजवान अहमद लियाकत अली असं या आरोपीचं नाव असून हा याच अंधेरी या विभागामध्ये एका चाळीमध्ये एक भाड्याने 13,000 रुपये देऊन हा रूम आहे तो त्यांनी घेतलेला होता आणि गेल्या 1 ते 2 वर्ष हा ह्या ठिकाणी राहत होता। याच ठिकाणी राहून हा जवळपास हा संपूर्णपणे जो धंदा आहे तो करत होता। जवळपास 30 कोटी रुपयांचा महिन्याचा जो व्यवहार आहे तो ह्याच घरामध्ये राहून तो करत होता। या घरामध्ये आपण पाहिलं तर सध्या आता वरती जे टाळं आहे ते दिसतंय। पोलिसांनी या ठिकाणी येऊन हा संपूर्ण जे घर आहे ते देखील सीज केलेलं होतं। या ठिकाणी त्याला पोलिसांना जवळपास 15 ग्रॅम MD पावडर आहे ती देखील सापडलेली होती आणि त्याच सोबत पोलिसांना या ठिकाणी बनवण्यात येण्याचं MDचे साहित्य आहेत, MD बनवण्याची जी उपकरण आहेत ती देखील पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई आहे ती केलेली होती। जवळपास 15 पेक्षा जास्त केसेस या रिजवान लियाकत अली शेख याच्यावरती आहेत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी तो येऊन राहत होता आणि पोलिसांना याची कोणालाही खबरबात होऊ नये त्यामुळे हा संपूर्ण व्यवसाय आहे तो या ठिकाणी स्थानिकमध्ये न करता हा डीलरच्या माध्यमातून मुंबईच्या बाहेर आणि मुंबईच्या बाकीच्या आसपासच्या परिसरात करत असल्याचा पोलिसांना संशय आणि त्याच अनुषंगाने पोलीस अधिकचा तपास आहे तो करत आहेत। परंतु सध्या तरी पोलिसांनी ह्या जागेवरती संपूर्णपणे जी उपकरणं आहेत ती जप्त केलेली आहेत आणि याच ठिकाणाहून त्याला व त्याच्या पत्नीला आहे ते देखील अटक केलेली आहे। जवळपास 30 कोटींचा हा जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला असताना जवळपास लाखोंचा व्यवसाय, करोडींचा व्यवसाय हा दर महिना ह्या ठिकाणी करायचा। त्याची बायको त्याला साथीदार होती आणि ह्या संपूर्णपणे कारवाईमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई ही मुंबईमधील खार या ठिकाणाहून केलेली आहे। खार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि ह्याच प्रकरणात आणखीन देखील रॅकेट असू शकतं असं देखील पोलिसांचा संशय आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण तपास हा सुरू आहे। व्हिडिओ अमित शिकवणसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।